श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषणी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारकया भवानी संदेह होता माझे मनी आजी तुआ फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्हा निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे नि धर्म स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्थ त्वरित होय सांद्यत. गुरुचरित्र ऐकता धनार्थी अशी अक्षय धन पुत्र पौत्राती गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्कालिक. जे भक्तीने समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक. निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता. इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारी गुरुमूर्ती भेट लागी मग जगत ज्योती होती वासना मज चित्ती. गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको कानी सांगीचे स्वामी विस्तारुणी अंधकार असता रजनी सूर्य दयापरी करी इतक्या अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोनी असव्य करी. घेऊन गेला स्वस्ताना अमर संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अस्वस्थी बैसवनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोष नामधारक गहन क्षणा करी नमन करो ना वचने करो नियजी. मी संसार सागरी बुडालो तापत्रय पूर्वी वक्षिले क्रोधादी जलचर अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजवनी विनवितसे नामकरणी मस्तक सिद्धाच्या चरणी न्यासिता झाला ते काळी. तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे अश्वासुनी न दरी चिंतामणी साकडे फिडीन तुझे आता. तव जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरोनी मानसी. श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगिशी नाना चिंते व्याकुळती. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा. ऐसे श्री गुरु ब्रह्मामूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडोने एकचित्ती. ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामीने निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ चरित्र गुरुचे ऐकावे. गुरु त्रिमूर्ती ऐको कानी क्या अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला. का मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र म्हणून लागला माझा बोध समृद्ध कैसा तुवा उत्साह विला. हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवन इशारिती मती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आम्ही जासी इह परत्रीची असे चाड त्याशी ही असे कथा गोड. त्रिकरण करून या दृढ एकचित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंजा निश्चय मानी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र सुमंतू अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्यकारण अवतार होनी येती हरिहर उतरावाया भूमीचा भार. भक्त जनतारावाया एका वेगळा एक न करीती कार्यकारण होता अवतार आता तुझ अंबरीश म्हणे द्विज. एकादशी व्रताचे अकाज विष्णूशी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी ती दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याचे व्रताचा भंग करावया. आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी आली एक आलात अतिथी कारणिक. अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशास अंबिवंदोनी अर्ध्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वरासे शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करीती विदिशी. विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतमंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केले ऋषी. तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सिका. अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषीश्वर द्विजय स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार. टाकून आला वैकुंठा शापिले ऋषींनी द्विजासी जन्मावेगा अखिल योनिशी तव पावला ऋषिकेशी.
येऊन जवळ उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचना द्विज धरले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जान तया विष्णू म्हणे दुर्वासास तू शापिले अंबरीशास राखीन आपल्या दासाची शाप अम्मासी तुम्ही दावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावा भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूशी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूशी अवतारोनी भूमीशी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तू ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूप नारायणा कार्यकारण अवतार होता क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काळ जाण अनेक एक सांगेन तुझं विनोद झाल ते सहज अनुसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक कपुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलेसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पुत्री पूर्वी कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारुने सांगे मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्ट लादती इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीय अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।